हर्षल भाऊ म्हणे मी चाललो भाऊ म्हणे म्हणा घर. म्हटलं ठीक आहे भाऊ. तर नमस्कार मित्रांनो, मी निघालो होतो हॉटेलला जाण्यासाठी. हॉटेलला जाऊन ना आपल्याला पहिले यांना कचरा फेकायला लावायचा होता. मग फायनली यांनी कचरा वगैरे फेकायला घेतला आणि यांनी कचरा वगैरे पूर्ण फेकून दिला. कचरा वगैरे फेकून झाला होता. मग रोलाला सांगून मस्त साफसफाई करून घेतली. साफसफाई वगैरे झाली आणि मी गेलो होतो मग भीमकडं. भीम म्हणे शेट मेरे पास 4,000 रुपये लगेगा म्हणे मोबाईल लेने का है. म्हटलं ठीक आहे ना भाई, मोबाईल ले तू बी. मग त्यांनी मोबाईल वगैरे घेण्यासाठी पैसे घेतले आणि आपल्याकडे झाले सकाळी कस्टमर चालू. मग कस्टमरांची ऑर्डर वगैरे घेऊन करत होता टेबलचा. मग फायनली हर्षल भाऊ त्यांना गावाला जायचं होतं हिंगोड्याला. मग हर्षल भाऊ त्यांना पण काढून दिला आपण. मग या दोघांसोबत थोड्याशा गप्पा मारून घेतल्या बरं का. गप्पा वगैरे झाल्याच होता. यांना म्हटलं तुम्ही निघा, मला बिल वगैरे बनवून द्या म्हटलं. मग फायनली मला लागली होती भूक. मग ना जेवण वगैरे करायला घेतलं. मस्त डाळ चावल स्प्राईट लोणचं मस्त जेवण वगैरे झालं. आता तुम्हाला वाटेल हा तुमचा भाऊ कुठे घेऊन चालला पार्सल. तर मित्रांनो आपल्याकडे ना एक गरीब पोरगा आला होता. तो ना किचन वगैरे विकत होता. मग त्याला म्हटलं पैसे नाही देत तुला, मी किचन नाही घेत पण तू जेवण कर म्हटलं. थँक्यू बोलून मग त्याला पण काढून दिलं. तर मित्रांनो तो तर निघाला होता. आणि मित्रांनो आपल्याला देण्यालायक बनवलंय तर आपण 100% द्यायचं, कारण की देव आपल्याला देतो. मग त्याला पार्सल वगैरे दिलं आणि मग मला करायची होती संध्याकाळची पूजा वगैरे झाली आणि मग मला निघायचं होतं आता रूमला जाण्यासाठी. व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर घ्या लाईक फॉलो शेअर करून आणि दुसऱ्यांची मदत 100% करा.